गाईज, मी तुम्हाला आता एक अशी गोष्ट दाखवणार आहे जी मंदिरातली सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ह्या प्लेसमध्ये युजली कोणाला ॲक्सेस भेटत नाही, बट आय गेस आय एम द लकी वन. मे बी तुम्ही शुभधामला बऱ्याच वेळा गेलात असाल, बट या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, बिकॉज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी माहिती पडणार आहे ज्या आतापर्यंत कोणालाच माहिती नसतील. सो या, लेट्स गेट स्टार्टेड. हाय हॅलो वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते बिकॉज काहीच नव्हतं असं करण्यासारखं. ऑफिस घर घर ऑफिस हे चालू होतं. तर हा विकेंड इट वॉज लाईक अ लॉंग विकेंड. सो आय थॉट मी माझ्या मावशीकडे यायचं उल्हासनगरमध्ये. आणि तिथे एक शिव मंदिर आहे. कोणतं? 22 फीटचा शंकराची मूर्ती आहे, विच इज क्वाईट फेमस. इथे ऍक्च्युली दोन आहेत. एक अंबरनाथला शिव मंदिर आहे आणि हे पवईला उल्हासनगरमध्ये पवई करून एक एरियाचं नाव आहे, तिथे आहे. तर आम्ही लोक तिथे आलो. तर आजचा ब्लॉग विल बी ऑल एक्सप्लोरिंग अबाउट दिस शिव मंदिर. ओके, सो आता मी तर उल्हासनगरवरून आली आहे. तर डिरेक्टली आम्ही लोकांनी 20 रुपीजचे शेअरिंग ऑटोनी आली आहे. बट इफ तुम्हाला यायचं असेल तर कसे येऊ शकतात? स्टेशनवरून जवळ आहे. विठलवाडी स्टेशनवरून जवळ आहे 10 मिनिटावर. विठ्ठलवाडी वेस्टला उतरलं की त्यांना बोलायचं उल्हासनगर ते शिव मंदिर पवईचं. मग तिथून कसं फेअरवेअर? तिकडचं फेअर नाही म्हणत ती, पण आलेले आहे. ओके, हां. सो वी हॅव रीच. तिथून जवळ आहे. म्हणजे हार्डली आय गेस आय वॉक फॉर 2 मिनिट्स. तिथे मेन गेटला सोडलं. शिव विश्व शांतीधाम. चप्पल काढूया. द लाईक स्पेसिफिक टाईम आहे 7 to 9. तर मी जे बोलतो 22 फीट्सवाला तिथे आली आहे मी आता. तिथून चालत आली. ओके, मी ते दाखवते. 22 फीट्सची शिव मूर्ती आहे ती. मस्त यार. वरती गंगा आहे. खूप मस्त आहे. आधी ते आम्हाला शूट करायला अलाउड नव्हते करत काका, आणि आता मी ते वरती आली आहे तर बघते एव्हरीबडी इज क्लिकिंग पिक्चर अँड एव्हरीथिंग. आणि नंतर आम्हाला ते ओरडत होते की तुम्ही खाली टाइमपास करतात ब्ला 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 ब्ला. आणि आम्हाला खालती उभं केलं कारण की मी शूट करत होती म्हणून. आणि त्याच वेळेला 2 पोरांना वरती वाटत होते. ते दुसरे जे होते आय गेस त्यांचे सिनियर लेवलला, त्यांनी ओरडलं त्याला की बरं ह्या दोघींना का खाली ठेवलंस आणि त्या दोघांना का पाठवलंस, असं का करतोस तू. विचित्र लोक असतात यार. तर खाली जाते मी बघितलंय. खूप प्रिटी यार, खूप प्रिटी. मस्ट विजिट स्पॉट ऑफ युअर एनी टाइम प्लॅनिंग टू विजिट उल्हासनगर और प्लीज या. हे क्लब्स मी त्या मोठ्या अथॉरिटींची परमिशन घेऊन काढलेले आहेत. वेन यू एंटर तर तुम्हाला ही गणपती बाप्पाची मूर्ती दिसेल. ओके, हे सगळं जे कन्स्ट्रक्शन आहे ते एका केव्हमध्ये केलेलं आहे. ओके, खूप जास्त नॅरो केव्ह आहे आणि सगळ्या देवांचे हे एकाच केव्हमध्ये आणलेले आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे स्टेप्स आहेत. तर एकदम छोट्या तुम्हाला असं थोडंसं आडवं वगैरे होऊन जायला लागेल. तर स्टार्टिंगला जेव्हा मी गेलेली ना तिथे, तेव्हा त्यांनी हे पाण्याचं जे झरणं आहे जे आता तुम्ही बघाल ते चालू नव्हतं. त्यानंतर मी गेल्यानंतर त्याने परमिशन दिली आणि त्याने हे सर्व फ्लो करायला लावलं की सगळं जे आहे ते चालू करतील नीट शूट करून दे. तर हे तेव्हाचे क्लब्स आहेत. दिस इज शिव कोरी. गाईज, या टेम्पलची एक बॅक स्टोरी पण आहे जी मोस्टली कोणाला माहिती नाही आहे. सो हा टेम्पल ॲक्च्युली त्यांनी त्यांच्या मुलीसाठी क्लिनिक बनवायला उघडलेला, बट इव्हेंच्युअली त्याचं मंदिर झालं आहे. ओके, इथे हे बर्फाचं शिवलिंग बनवलं आहे त्यांनी, जिथे आधी ॲक्च्युअलमध्ये बर्फ होता, बट काही लोक तो बर्फ लेजिट खरवडून न्यायचे प्रसाद म्हणून. त्यानंतर त्याने ते एनक्लोज केलं आणि ते बंद करून ठेवलं आहे. आता हे आपण जात आहोत 108 शिवलिंग बघायला. ओके, सो हे 108 शिवलिंगच्या मागे पण एक स्टोरी त्यांनी मला सांगितली की हे जे तुम्ही पाणी बघताय तर तिथे काही जे शिवलिंग आहेत
ते बघा चिंब भिजलेले आहेत, बट हे जे पुढचे आहेत ते सुके आहेत. तर त्यांचं असं सांगायचं होतं की देवाची करुणा पण अशीच असते, काही जणांना खूप भेटते, देव एकाच प्रकारे देतो, बट काही जणांना खूप भेटतं आणि काही जण वंचित राहतात त्या गोष्टीपासून. त्यानंतर पुन्हा एक बाप्पाची मूर्ती दिसेल तुम्हाला, बिकॉज सगळी कामं सुरू करताना गणपती बाप्पा मोरया हे असं बोलून केली जातात. त्यानंतर हा दरवाजा टू एंटर वैष्णवदेवी खूप छोटा होता, हे वैष्णवदेवीचं रिझेम्बलन्स केलं आहे त्यांनी तिथे. त्यानंतर मुनू अडकलेली येता येता तिच्या हायटीला हा दरवाजा लागत होता लेजिट. त्यानंतर हा जो डोर तुम्ही बघितलात त्याची पण एक स्टोरी आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. त्यांना दिस इज बाबा भैरवनाथ. इथे हे सगळे मानता वगैरे बांधायला त्यांनी हे बनवलेलं. सो त्यांना ॲक्च्युली ते बनवायचं होतं शक्तिपीठ, तर त्यांनी तिथे 7 शक्तिपीठ बनवलेले आहेत. ते जे बघितलं ते मानता देवी होती, दिस इज नैनो देवी, म्हणजे देवीचा डोळा जिथे पडलेला ते. इथे हनुमानजी आहेत आणि ते राम, लक्ष्मण आणि सीता आहेत. ओके, त्यांना ॲक्च्युली 51 शक्तिपीठ बनवायचे होते, बट तिथे 7च झाले. हे आहे ज्वाला देवी, म्हणजे इथे देवीची जीभ पडलेली असं. ओके, देन दिस इज माता कांगडा देवी, इथे देवीचा कान पडलेला असं त्यांना दाखवायचं होतं. दिस इज शरणो देवी, इथे माताचे पाय होते. वरती जे शिव होतं ते इनकम्प्लीट होतं, म्हणून त्यांनी खालती शक्तिपीठ असं बनवलेलं. हे परत तुम्हाला काय असं मानता वगैरे असेल ते लावायचं असेल तर त्याच्यासाठी बनवले आहे. हे दिस इज 7 माताओं की पिंडी. त्याच्यानंतर हे सगळं तुम्ही बघू शकता, हे एका केव मध्ये, लाईक तुम्ही वरती बघाल तर वरती अशी पिंड वगैरे, आणि हे सगळं ना खालती आहे अंडरग्राउंड. दिस इज कालिका देवी, म्हणजे ते माताची केस पडलेली. ओके, नाव दिस इज दी वे आउट. हे सगळं एका केवमध्ये केलं आणि ईच अँड एव्हरी कॉर्नर इज वर्थ लुकिंग फॉर. असं कोणताच कॉर्नर नाही आहे जो तुम्ही स्किप करू शकता, की जिथे तुमची नजर जाणारच नाही, असं आहेच नाही. आता तुम्ही बघू शकता, दिस इज सो 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 नॅरो. इथून असं तुम्हाला वाटेल की दॅट यू कांट पास थ्रू, बट तुम्ही जाऊ शकता. आणि हे जे स्टेप्स जे बनवलेले आहेत ना, हे त्या माणसाने ज्याने हे मंदिर उभं केलं आहे त्याने लेजिट हे स्वतःहून कार्व केले आहेत. नाव वी आर एंटरिंग टू दी अष्टविनायक मंदिर. ओके, इकडनं एंट्रन्स आहे अँड ऑन दी लेफ्ट साईड विल कम आउट. सो इथे 8 गणपतीच्या मूर्त्या आहेत. आता इथे पण तुम्ही बघाल ना तर एक 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 कॉर्नरमध्ये मूर्ती उभी केली आहे. ही फर्स्ट मूर्ती आहे. आणि हे पण कसं आहे बरं माहिती का, की वरती जी शिवलिंग जे शिव आहे त्यांच्या खाली जी स्पेस होती ना ती त्यांनी युटिलाइज केली आहे. हे 2 झाले. त्याच्यानंतर दिस इज दी 3rd वन. आता हा दरवाजा पण बघा किती नॅरो आहे. सो असं खूप खाच्या कोपऱ्यातनं जायला लागतंय. दिस इज 3rd. नंतर पुढे जाऊन एक 4th असेल. असं लेजिट असं वरती एक आहे आणि खाली जागा रिकामी होती, तिथे पण एक मूर्ती त्यांनी लावली आहे. हे बघा, ही 4th वरती स्पेस आहे. सो खूप जास्त कूल आर्किटेक्चर. दिस इज लाईक बियॉन्ड युअर ह्युमन थिंकिंग, की असं पण काही तुम्ही बनवू शकता असं केलेलं आहे त्याने. आणि ते द मॅन बिहाइंड दिस इज ॲक्च्युली अ डॉक्टर. त्यांनी हे सगळं उभं केलं आहे. त्यांना इथे बनवायचं होतं एक क्लिनिक, आणि ते क्लिनिकच बनलेलं. तर 1999मध्ये वरती शिवमूर्ती बनलेली आणि तिथे एकाने व्हिजिट दिली. त्यानंतर तो बोलला की बरं ही शिवमूर्ती तर आहे, बट शिव आणि शक्ती नाही तर इनकम्प्लीट वाटतंय. तर त्याने 2001मध्ये शक्तिपीठ हे जे तुम्ही बघताय ते उभं केलं. तर नेक्स्ट इयर ह्या जागेला होणार आहेत 25 वर्ष. सो इफ तुम्ही उल्हासनगरमध्ये जात असाल तर आय रिक्वेस्ट यू गाईज प्लीज टू गिव्ह अ विजिट टू दिस प्लेस. नाव वी हॅव केम आउट ऑफ दिस अष्टविनायक मंदिर. आणि आता हे वरच्या साईडला हे सगळे 3 देव्या वगैरे आहेत. आणि जे आपण केव बघत होतो ना ते ह्याच्या खाली आहे. आता तुम्हाला मी इथून एक खूप जास्त सरप्रायझिंग गोष्ट दाखवेन. इथून भोले बाबा दिसतात.
आता ह्याची बॅक स्टोरी मी तुम्हाला पुढच्या क्लिप्समध्ये दाखवेन. आधी तुम्ही हे सगळं आर्किटेक्चर बघून घ्या. ही मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, इकडे मेजरली कोणाला ॲक्सेस भेटत नाही आहे, बट आय गेस आय एम द लकी वन. सर वाव, इधर से देखते हो ना. वाव यार. सर ये सब क्या है? ये सब क्या है? ये इम्प्रोज है और ये एमेथिस है ओके और ये क्लियर क्वार्ट्ज है, शिलियंत है, ये बॉल है. ओके, इसके बाद बस इथे, बस. दूसरा है थोड़ा पीछे और पीछे. क्या है ये, मतलब यू मेडिटेट हियर? अच्छा, वो जो उधर से वो जो दिख रहा था, वो जो ग्लास में, दैट इज दिस. ओह, हम देखो बैठे हैं तो पाँव पे प्रेशर नहीं आ रहा. तो ज़्यादा टाइम हम मेडिटेशन करते हाँ. हैं ना, तो इस पर बहुत सारा टाइम बैठ सकते हैं. ओके, तो आपका जो फिजियोथेरेपी वाला था, जो रूम था, वो ये था, और जो ग्लास में देख रहे थे वो ये था, राइट? ये तो कुछ अलग ही था. ये देखो, ये देखो, ये अर्थ है ऐसे नाव के वैसे वो पूरा घूमती रहती थी. क्या? ये पूरा ये घूमता था. ये बंद कर दिया है पूरा, ये ऐसा घूमता है. ओह, लोग उधर से आते थे ऐसा घूम के बाहेर निकलते थे, लेकिन इसको कंट्रोल करना बहुत कठीण था, इसलिए बंद कर दिया. तर मी जे मगाशी तिथून तुम्हाला एक पाठवते ते पीप होलमधनं जे दाखवलं, जी शंकरांची मूर्ती दिसत होती ती ही आहे. मस्त यार. आणि इथे अच्छा एव्हरी रिलीजन के आहे क्या इधर फोटोज? ये जो वर्ल्ड के संत है ना, उनके फोटोज आहे. ये जो भी संत हो गए ना, हां, म्हणून लाईटला माहिती आहे. सारे बड़े बड़े साई बाबा. ओ माय गॉड. तिथून स्टार्ट केलं, म्हणजे तिथून आधी वरती गेलो, देन वी केम फ्रॉम युअर, इथून खाली आलो, इथे आत गेलो, इथून आत जाऊन इथून बाहेर आलो. ठीक आहे, देन वी हॅव एंट टू द सिष्टविनायक दर्शनद्वार. मग इथून आत गेलो जे दाखवलं ते, आणि मग इकडनं एक्झिट झाले. मग हे इथे म्हणजे इथल्या इथेच बनवलं गेलेलं आहे. हे खूप भारी बनवलं यार. ओके, सो मी जस्ट घरी आली आणि माझ्यासोबत खूप जास्त अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली. दॅट ॲक्च्युली मेड माय होल डे, और तुम्ही काय बोलू शकता की खूप जास्त भारी वाटलं त्या गोष्टीमुळे. सो इफ तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहिला असेल तर यू मस्ट नो की दॅट वॉज वन गाय हू वॉज नॉट अलाउइंग मी टू शूट द कॉन्टेंट. तो इंटेन्शनल लाईट्स ऑन ऑफ वगैरे करत होता, ज्याच्यामुळे मला भयंकर राग आलेला त्याच्यावर. त्यानंतर आय अप्रोच्ड वन अदर गाय. त्याला मी बोलली की बरं तू इथे काम करतोस का, सो आय एम शूटिंग दिस कॉन्टेंट, सो इज इट ओके इफ यू गिव्ह मी सम इन्फॉर्मेशन अबाउट दिस होल टेम्पल और एनिथिंग लाईक दॅट. तर तो मला बोलला की बरं ठीक आहे, मी येतो, तू फक्त 10 मिनिटं थांब. ठीक आहे, पण मी थांबली आणि त्याने मला परत सांगितलं की तू खालचा केव एक्सप्लोर कर, आणि त्या माणसाला तो बोलला की जे काय लाईट्स वगैरे आहेत ते करू दे, आणि ही गेव मी द परमिशन टू शूट. ठीक आहे, तो बोलला हिला अडवलं. त्यानंतर वाईल टॉकिंग टू हिम मला माहिती पडलं की दॅट गाय इज नॉट समबडी हू इज वर्किंग ओवर देअर, बट दॅट गाय इज द पर्सन हू हॅज मेड दी होल टेम्पल. ठीक आहे, सो बोलता बोलता मी तेव्हा त्याला विचारलं की तू ही जी माहिती देतोस त्यामुळे शूट केलं तर चालेल का. तर तो बोलला की नाही, मे बी आय एम नॉट द राईट पर्सन. ही इज अ 60 year old गाय. तो मला बोलला की आय एम नॉट द राईट पर्सन. तर त्याने त्याच्या मुलीला कॉल केला. शी इज अन सायकोलॉजिस्ट. तर तेव्हा तिथे सेशन्स वगैरे चालू होते, तर शी वॉज क्वाईट बिझी. तर ही टूक मी अँड माय सिस्टर ॲट हिज होम. त्याची वाईफ, त्याची मुलगी इतकी स्वीट होती, विदाऊट यू नो एनी लाईक प्रायर नॉलेज. मी कोण आहे, कुठून आले, काही माहिती असताना ही टूक मी टू हिज होम. ही गेव मी अ कप ऑफ कॉफी. इवन हिज वाईफ वॉज सो स्वीट. त्याने त्याच्या मुलीला बाहेर बोलवलं. ती ॲक्च्युली तिला सेरेब्रल पॅरालिसिस आहे, शी कांट वॉक विदाउट एनी सपोर्ट. स्टील शी टुक आउट हर सम टाईम आणि ती माझ्यासोबत बसली आणि बोलली. आणि त्यावेळेला मला कळलं की दॅट गाय इज दी ओनर ऑफ द टेम्पल. दॅट गाय हॅज क्रिएटेड दी होल टेम्पल. ठीक आहे, तर तिने मला सांगितलं बरं की ती जी जागा होती ना, त्या जागेवर ते लोक ॲक्च्युली काहीतरी वेगळं करणार होते. लाईक तिला सेरेब्रल पॅरालिसिस आहे, त्यामुळे ते लोक तिथे क्लिनिक उभं करणार होते. बट त्या माणसाला तिथे काहीतरी म्युन्सिपालिटी स्कूल किंवा यू नो हॉस्पिटल असं काहीतरी बनवायचं होतं, म्हणून त्याने ते बनवलं. आणि वरच्या स्पेसवरती जे शिववाला जे आहे दॅट इज अजून एक गोष्ट, ती 22 फीट नाही, ती 36 फीट मूर्ती आहे.
ती बनवली. तो वाईल गिविंग अ व्हिजिट तिथे एक दुसरी व्यक्ती आली आणि तो बोलला की इथे शिव आहे बट शक्ती नाही आहे, तर इट इज क्वाईट इनकम्प्लीट. तर त्यामुळे त्याने त्याचं जे खालचं क्लिनिक होतं ते बंद केलं आणि त्याने ते पूर्ण जे केववाला आहे गोष्ट ती बनवली. आणि दॅट इज समथिंग इतकं 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 प्रिटी लाईक इतकं कसं कोण असं डोकं कोणाचं चालू शकतं. तर त्याने तिथे त्याची थॉट प्रोसेस होती की इथे 51 शक्तीपीठ बनवायचे होते, बट त्यातले फक्त त्याने 7 बनवले आणि बाकी पूर्ण असं आर्किटेक्चर त्याने बनवलं. तर तुम्ही बघू शकता की ते असं लाईक केवमधनं एक एक कॉर्नर त्याने ऑक्युपाय केला आहे. आणि असं पण नाही की काही तिथे दुर्लक्ष करू शकतो तुम्ही. ईच अँड एव्हरी कॉर्नर इज वर्थ लुकिंग फॉर. ओके, लाईक काहीतरी मिनिंग आहे. आणि दॅट गाय वॉज सो ग्राउंडेड. त्याने मला बसवलं, त्याने त्याचा जो अल्बम होता तो दाखवला की हे बघ हे पिक्चर्स आहेत जे म्हणजे जे बनताना होते ते मी तुम्हाला दाखवले, हे बनत होतं. त्याच्यानंतर तो माणूस माझ्यासोबत आला सुद्धा आणि ही एक्सप्लेन मी दी होल टेम्पल ईच अँड एव्हरी कॉर्नर. ह्या मागे काय थॉट होतं, ह्या मागे काय थॉट होतं. ऑल्सो जो रूम एक होता तुम्ही बोलली की जिथे कोणाला ॲक्सेस नव्हता, तिथे मला त्याने ॲक्सेस दिला, ही अलाव मी टू गो देअर. आणि बरं बोलला की हे असं आहे तसं आहे. मी काय बोलू, मला इतकं जास्त स्पेशल फील झाला ना त्यामुळे म्हटलं. मला युजली मी आतापर्यंत जेवढे ब्लॉग्स केले आहेत मला असं सॅटिस्फाय वाटत नाही, बट या ब्लॉगला आय वॉज सो व्हेरी सॅटिस्फाईड. म्हणजे खूप जास्त भारी वाटलं मला, एकदम मजा आली. आणि जेवढं माझ्याने होऊ शकलं तेवढं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये तो टेम्पल एक्सप्लेन करवला. बट या दिस इज द बॅक स्टोरी ऑफ द टेम्पल, की तो टेम्पल आधी ते काहीतरी वेगळं होतं, बट बिकॉज ऑफ दॅट गाय ते काहीतरी वेगळं बनलं आणि त्याला त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नव्हती. म्हणजे ही वॉज नॉट रेडी टू कम इन द व्हिडिओ, निदर हिज डॉटर कोणालाच नाही. आणि आतापर्यंत त्याने तिथे त्याचं नाव पण दिलं नाही आहे. ओके, की बरं हा टेम्पल त्याचा आहे किंवा हे त्यांनी बनवलं आहे. सो या हे सगळं रामायण होतं त्या टेम्पलच्या मागे आणि त्या एक्सप्लोरेशनच्या मागे. मी आतापर्यंत अशी व्यक्ती बघितली नाही आहे की जी काहीतरी एवढं करते आहे बट नाव अजूनपर्यंत द्यायचं नाही. तुम्ही जर गेला ना त्या टेम्पलमध्ये तर तुम्ही बघा तिथे कुठेच असं नाव दिलं नाही आहे की नाही तर युजली असं ट्रस्टी वस्टी लोकांचे नाव असतात, बट तिथे नावच नाही दिलं. आणि तो माणूस पण भाई इतका भारी होता की मी गेली आणि त्याला विचारलं तू इथे काम करतो का, असं मी त्याला विचारला. अँड दॅट गाय टर्न आउट टू बी दी ओनर. आणि ते पण त्याने त्याच्या तोंडातनं नाही बोललं. त्याची मुलगी मला बोलली की माझ्यापेक्षा जास्त माहिती तू ह्याच्याकडनं घेऊ शकतोस बिकॉज ही इज द माइंड बिहाइंड दिस टेम्पल. आणि ते जे आर्किटेक्चर आहेत ते जिन्या बिन्या जेवढे दाखवले ते लेजिट त्याने खोदले आहेत त्याच्या जे काम करत होते त्यांच्यासोबत. त्यांनी इमॅजिन खूप मजा आली मला. तर मला ह्या गोष्टीमुळे असं वाटतं सो मच सॅटिस्फाईड. आणि त्याच्यामध्ये जी एक्साइटमेंट होती ना फॉर मी टू गिव्ह दी होल व्यू और गिव्ह द होल ब्रीफ अबाउट दॅट टेम्पल वॉज कमेंडेबल. जे खूप भारी वाटलं मला. आय होप तुम्हाला पण तेवढीच मजा आली असेल हा व्लॉग बघताना आणि ही काहीतरी नवीन गोष्ट तुम्हाला कळली असेल. म्हणजे माझ्याकडनं ज्याला पण आतापर्यंत माहिती नव्हती की बरं हे टेम्पल एका डॉक्टरने उभं केलं आहे, जे आधी तो त्याच्या मुलीसाठी हॉस्पिटल बनवणार होता, बट लेटर इट टर्न आउट टू बी अ टेम्पल. ते 1999मध्ये बनवलं गेलं आणि पुढच्या वर्षी त्याला 25 वर्ष होणार आहेत. लाईक 1999मध्ये फक्त ते शिवचं होतं. 2002मध्ये त्याने खालचं जे केव आहे ते बनवलं. सो नेक्स्ट टाइम मला तर बोलला नेक्स्ट ह्याला 25 वर्षसुद्धा होणार आहेत. सो माझ्या साईडने जेवढी माहिती द्यायची होती अबाउट दॅट शक्तीपीठ एट ऑल मी जेवढं ट्राय केलं आहे. आय होप यू एन्जॉयड दिस व्लॉग. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ऑल्सो इफ तुम्हाला वाटत असेल की मी कोणती जागा एक्सप्लोर केली पाहिजे असेल तर डू लेट मी नो इन दी कमेंट सेक्शन. बाय.